जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये प्रचार सभेचं आयोजन सकाळी 10 वाजता करण्यात आलेलं होतं। परंतु आपल्या गावामध्ये एका व्यक्तीचं दुर्दैवी निधन झालं। गेल्या 28 तारखेला अजितदादांचं अपघाती निधन झालं। त्या दोघांना आम्ही प्रथमतः आदरांजली व्यक्त करतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य आणि आपण समोर बसलेले ज्येष्ठ वडीलधारी तरुण सहकारी ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण सहकारी मित्रांनो पत्रकार बांधवांनो, वेळ भरपूर झालेला आहे आणि उन्हाचा चटका जरा आता सध्या जाणवायला त्या ठिकाणी लागलेला आहे। कारण वातावरण देखील थोडं शेवटच्या टप्प्यामध्ये तापायला लागलेलं आहे आणि ते आता फक्त उद्याचे दिवस सभा राहतील। बहुतेक उद्या एकनाथजी शिंदे साहेबांची सभा पारगावला होणार आहे। जुन्नर पारगाव आणि खेडमध्ये तर त्याचं कळेल। ही निवडणूक होत असताना पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक 2017 सालामध्ये झाली आणि यांचा कार्यकाळ 22ला संपला। त्यानंतर गेले 4 वर्ष प्रशासकीय राजवट राहिली। प्रशासकीय राजवट असताना प्रशासक म्हणते किंवा स्थानिक लोकनेते सत्ताधारी लोक सांगतील तशा पद्धतीची कामं त्या पद्धतीने तिथं व्हायला लागली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने प्रामुख्यामध्ये येणारी जी कामं आहेत आपल्या सर्वांना माहिती की प्राथमिक शाळा असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, पशुसंवर्धन विभागाचा दवाखाना असेल, पंचायत समिती जिल्हा परिषदेचा कृषी विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल, महिला बाल कल्याण असेल आणि बांधकाम विभाग ही प्रामुख्याने खाती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असतात आणि याच्या अंतर्गत ही कामं होत असताना याच्यावरती अंकुश ठेवण्याकरता लोकांच्या अडचणी समजून घेण्याकरता आणि ती प्रभावीपणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र राज्य जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत आज ज्यावेळी गावचा सरपंच आपण ज्याला निवडून देतो तो चांगल्या प्रकारचं काम करतो आणि आपण म्हणतो सरपंचांनी चांगल्या प्रकारचं काम। परंतु आज काही ठिकाणी असे झालेले आहे की सचिन बागरांनी सांगितलं की काही लोक जे काय होतं ते सगळं आम्हीच करून करतो, दुसरं कोणी त्या ठिकाणी काही करत नाही, अशा प्रकारची एक मानसिकता झाली आहे। मधल्या काळामध्ये देखील विधानसभेची निवडणूक झाली। आपल्या गावाने चांगल्या प्रकारचं मताधिक्य मला दिलं त्याबद्दल प्रथमतः तुमचं पिंपळगावकरांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। तुमचे ऋण मी कधी विसरू शकत नाही। असे पिंपळखेडचे ग्रामस्थ देखील गेले होते आणि त्यांनी कागद आमदारांना दाखवला की हे आमच्या गावामधील काम आहे। त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्यांना मतदान केलं त्यांच्याकडे कामं मागण्यासाठी त्या ठिकाणी जा। अरे ठीक आहे, एक वेळा लोकांनी पर्याय स्वीकारला असेल, परंतु या अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला ज्या लोकांनी भरभरून दिलं त्यांना किमान अशा प्रकारे बोलणं हे अपेक्षित नव्हतं। म्हणून मी आपल्या सर्व ग्रामस्थांना देखील या निमित्ताने सांगतो की मी ही जी 4-5 खाती जिल्हा परिषदची सांगितली उद्याच्या काळामध्ये आपल्या हक्काचे मनोहरजी इंदोरे असतील, प्रशांतजी आवाग असतील यांना निवडून दिल्यानंतर आपल्याला कोणाच्या घरात त्या ठिकाणी जावं लागणार नाही। हा आमचा शब्द आपल्याला या विकास नुसता सांगितला जातो की रस्ते होतात, ठेकेदारचे बाकीची बांधकामं बिल्डिंगांची होतात, ठेकेदारचे कामही त्यांना, लाभही त्यांना, उमेदवारी देखील त्यांना। आज विकास होत असताना की सरकार कामं जे करतं जनतेच्या कराच्या माध्यमातून करत असतं, हे काय कोणी मेहरबानी करत नाही, उपकार करत नाही, परंतु लोकांचं हित साधत असताना लोकांच्या खिशामध्ये 2 पैसे अधिक कसे पडतील याबाबत तुम्ही काय बोलणार आहेत का, याचा विचार करणार आहात का? हा आपला जो तालुका आहे हा शेतीवर आधारित असणारा हा तालुका आहे। पण इथं कांद्याचा प्रश्न आहे की गेल्या 1 वर्षामध्ये कांद्याची काय अवस्था झाली। पिंपळगावमध्ये कांद्याचं प्रमाण जरा कमी, इथं दुधाचा धंदा जादा आहे, बरोबर ना? इथं तरकारी जादा पिकते, सरकारीच्या लोकांचे काय हाल झाले याच्या बाबत तुम्ही काय बोलणार आहेत का? ज्यांचा कांदा होता त्या शेतकऱ्याला जर आपण विचारलं तर गेल्या 1 वर्षामध्ये कांदा काढल्यानंतर 6 ते 7 महिने बराकीमध्ये राहिला, परंतु कांद्यावरती सत्तेमध्ये असणाऱ्यांनी अजिबात त्याच्यावरती आवाज देखील उठवला नाही। ज्यावेळी कांद्याच्या गुणीचे आपल्याला अपेक्षित असतं 1000 रुपये गुणीचे आले पाहिजे, परंतु 500 रुपयाच्या पुढे पैसे आले नाही। 400 ते 500 रुपयाचा फटका बसला। एकरी एका शेतकऱ्याला 70 ते 80 हजार रुपयाचा फटका बसला। मग या शेतकऱ्याच्या विकासाबाबत तुम्ही का बोलत नाही?
आज दुधाच्या संदर्भामध्ये गेल्या 6 महिन्याचे दर सोडले. आता 36, 37, 38 दरम्यान अनिल पाटील तिथे दुधाचे कायदे देतात. परंतु 6 महिन्याच्या अगोदर काय परिस्थिती होती दुधाची? 27, 28. आता म्हणू इन्शुरन्सचा उल्लेख झालाय की ज्यांनी चांगल्या प्रकारचा दुधाचा व्यवसाय केला त्यांना जिल्हा परिषदेने गोधन पालक म्हणून चांगल्या प्रकारचा पुरस्कार त्या ठिकाणी दिला. मी त्यांना हळूच विचारलं, म्हणलं आता गाय किती? काय म्हणले, आता गायच नाही. म्हणले का? म्हणले त्या दुधाच्या धान्यात परवडतच नाही. आता त्यांचा परवडणारा धंदा आहे पोकलँड मशीनचा. मला आता त्यांनाच सांगायचंय. आता लोक तुम्हाला देणार आहेत भरभरून, पण उद्या तुमचं पोकलँड गेल्यानंतर तुम्ही उधारी मागत नाही. परंतु इतरांपेक्षा 100-200 रुपयाने दर जरा कमी ठेवा. लोकांची चांगल्या प्रकारची सेवा त्या ठिकाणी करा. हे देखील काय आपल्या सर्वांना सांगतो. पण या दुधाच्या व्यवसायामध्ये 1 लिटरला आजचा जो मिळणारा दर आहे, आता हा दर सुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही. दुधाच्या धंद्याने कोणी भल्या मोठे इमारत बिल्डिंग बांधल्या नाही, परंतु दूध हा व्यवसाय आहे. रोज आपलं चुलीचं तेल मीठ आपला प्रपंच चालतो. मुलांच्या शिक्षणाला, कपड्याला त्याला आधार त्या ठिकाणी मिळतो. मग आमच्या शेतकऱ्याला जर लिटरला 10 रुपयाचा जर फटका बसत असेल आणि तुमच्याच भाषणांमध्ये आपण सर्वजण आता ऐकलो, या आंबेगाव तालुक्यामध्ये दुधाचं प्रतिदिनाचं संकलन हे जवळपास 15 लाख लिटरचं जर असेल आणि 10 रुपयाचा जर तोटा लिटरला बसत असेल तर 15 लाख × 10 किती झाले? हिशोब करा. आता 2 हिशोबाचे पुढून काय 1.5 करोड रुपये एका दिवसाला जर नुकसान होत असेल तर एका महिन्याचं जे होणारं नुकसान आहे या तालुक्यामध्ये हे 15-45 करोड रुपयाला जर या तालुक्यातील शेतकऱ्याचं एका महिन्याचं जर नुकसान होत असेल तर 12 महिन्याचं नुकसान किती झालं? 12×48 आणि 12×5 60, जवळपास 550 करोड रुपयाचं नुकसान ज्यावेळी त्या शेतकऱ्याचं झालं त्यावेळी तुम्ही सांगणार का आम्हाला 5 लाखाचा सभामंडप दिला, 10 लाखाचा रस्ता त्या ठिकाणी दिला? की आपल्याला सांगतो, नेता असावा आदरणीय पवार साहेबांसारखा. कांद्याचे दर 1000 रुपयाच्या पुढे गेले. पार्लमेंटमध्ये विरोधकांनी कांद्याच्या माळा घातल्या, पण या नेत्यांनी कृषी मंत्री म्हणून सांगितलं की कांद्याचे दर वाढले, एक वेळ कांदा नाही खाल्ला तर चालेल पण मी निर्यात बंद करू शकत नाही. म्हणून आम्ही या शेतकरी नेत्याच्या मागे, पवार साहेबांच्या मागे ठामपणे त्यांच्यापासून दूर जायचं नाही ही भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडलेली आहे. विकास हा झाला पाहिजे का लोकांच्या पदरामध्ये काही ना काहीतरी पडलं पाहिजे. आज कारखान्यामध्ये काम करण्याची तुम्ही संधी दिली की कारखाना अडचणीतला आपण बाहेर त्या ठिकाणी काढला. मधल्या काळामध्ये MRPचा विषय निघाला की आज 3273 रुपये पहिला हप्ता दिला पाहिजे. मी संचालक म्हणून 7 तारखेच्या मीटिंगला देखील सांगितलं एक रकमी द्या. गेल्या वर्षी देखील तसंच झालं, 28,500 काढला. आम्ही सांगितलं 3080 दिला गेला पाहिजे, परंतु या वर्षी ऐकलं नाही. 8 तारखेला आम्ही पत्र दिलं, साखर आयुक्तांकडे 12 तारखेला डिसेंबरला तक्रार केली आणि ज्यावेळी कारखान्याला त्या ठिकाणी ऑर्डर काढण्यात आली जर तुम्ही 173 रुपये दिले नाही तर तुम्हाला व्याजासहित ते द्यावं लागतील आणि कारवाई करू. आणि 23 जानेवारीला तुमच्या खात्यामध्ये 23 डिसेंबरला 173 रुपये आले की नाही आले? एक तुमच्या घरचा आवाज उठवणारा माणूस तिथं आज काम करतोय म्हणून तुमच्या पदरामध्ये हे पडते. गेले 10 वर्ष सभासदत्व दिलं नाही, त्याच्यावरती आवाज उठवला की कारखान्याला जवळपास 6 लाख टन ऊस हा तालुक्यातला आहे आणि 6 लाख टन ऊस हा शिरूर, जुन्नर आणि परिसरामधून येणार आहे. या 6 लाखामध्ये फक्त 1,40,000 टनाच्या दरम्यानचा ऊस हा सभासदात नाही, म्हणजे 13% सभासद आहेत आणि 37% ऊस उत्पादक आहेत, पण सभासदत्व नाही. जर म्हटलं तुम्ही याला सभासदत्व दिलं नाही तर त्याच्याबाबत देखील आम्ही तक्रार करू आणि तुम्हाला ते देण्यात भाग पाडू. आणि नंतर ज्यांनी ऊस घातलेले आहेत त्या लोकांना घरपोच फॉर्म आले महिनाभरात का नाही आले? पण त्याच्यात एक मेट मारलेली आहे. मी परवा आता एक मीटिंग झाली त्यावेळी सांगितलं की त्याच्यात तुम्हाला पत्रामध्ये उल्लेख केला का सलग ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकांना सभासदत्व देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. तुम्ही जर तुमच्या नावावर 20 गुंठे क्षेत्र असेल आणि बाकीच्या ज्या टर्म्स कंडिशन आहेत त्या जर तुम्ही अटी शर्ती तुम्ही त्याच्यात पात्र होत असाल तर तुम्हाला सभासदत्व दिलं जाईल. मला परवाच्या मीटिंग मध्ये मी स्पष्टपणे संचालक मंडळात सांगितलं की सभासद होण्याकरता
त्याच्या नावावर अर्धा एकर जमीन पाहिजे, तो उत्पादक पाहिजे, इथपर्यंत मान्य. पण सतत ऊस घालण्याची आठ कुठेही बायलॉज मध्ये कोर्ट नियमात नाही. सतत ऊस घालण्याची आठ, ज्याला कारखान्याचा संचालक व्हायचंय त्याच्या करता आहे. जसं डेअरीचा डायरेक्टर होण्याकरता त्याला वर्षाला किमान एवढा लिटर दूध पुरवठा करावा लागतो, तशी ती संचालका करताय. आणि मी आज आपल्याला शब्द या निमित्ताने पुन्हा देतो की उद्याच्या काळामध्ये ज्यांनी आजपर्यंत गेले, कारण 2015 पर्यंत मी चेअरमन असताना सभासद तेवढे झाले, तर नंतर 10 वर्षात एकही झालं नाही. पण उद्याच्या काळामध्ये ज्यांनी कारखान्याला आतापर्यंत गेल्या 10 वर्षात एकदा जरी घातलेला असावा, त्यांना सभासदत्व देण्याची जबाबदारी एक कारखान्याचा संचालक म्हणून माझी त्या ठिकाणी राहील. हे देखील मी आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगतो. आज कारखान्याच्या बाबत का आमचा जीव तुटतो? आज तुमच्या गावातली पोरं आहेत, आजूबाजूच्या गावातली पोरं आहेत, परंतु गेल्या 4 ते 5 दिवसापासून कारखान्याचे कामगार कामावर त्या ठिकाणी नाही. तुम्हाला आता दिसत असतील इथं की मोठ्या प्रमाणावरती प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावरती दिली आहे. याचा परिणाम काय होतो की त्या कारखान्याची गाळप क्षमता आता आपली 9000 टनाची आहे आणि गेल्या 3-4 दिवसापासून 7,500 ते 8,000च्या पुढे गाळप होत नाही. याचं कारण हे जे कामगार तिथं काम करायला पाहिजे त्यांची इच्छा नसताना मनाविरुद्ध त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं पिंपळगाव गाव विधानसभेला एवढ्या मतांनी मायनस झालेलं होतं, चांडोलीमध्ये असं झालं होतं, ते तुम्ही प्लस करून दिलं पाहिजे, नाही तर तुमचं काही गरज त्या ठिकाणी नाही. म्हणून मला त्यांना सांगायचे की तुमची काय प्रायव्हेट इस्टेट नाही, तुमची प्रायव्हेट इस्टेट शेजारी आहे. आणि ही सवत आपल्याला भीमाशंकरला शेजारी आल्यामुळं हिच्याकडे दुर्लक्ष होत जरी असेल त्यांचं, परंतु आम्ही खंबीरपणे तिथं आहोत की भीमाशंकर मध्ये चुकीचं काही त्या ठिकाणी होणार नाही. याच्याबाबत देखील आपण जागरूक राहिलेलं पाहिजे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो निकाल लागला तो जनतेने मान्य केला. त्यांनी सांगितलं पहिल्या त्याच्यात एका पत्रकाराने विचारलं की तुम्ही 1,500 मतांनी निवडून आले, तुम्हाला पिपाणीचा काय फायदा झाला का? म्हणजे हो, तिचा झाला, देवदत्त निकम कमीच आहे झाला. मग या तालुक्यातील लोकांनी केलेलं मतदान जे आहे ते पिपाणी आणि तुतारीला जे आणि देवदत्त निकम नावावर जे मतदान झालं ते 1,06,365 झालं. आणि जवळच्या बाजूला जे मतदान त्या ठिकाणी झालं ते 1,05,830 झालं. 1,442 मताच्या फरकाने आपण त्या ठिकाणी विजयी झालेलो होतो. परंतु चुकीचं राजकारण झालं आणि तुम्हाला गुलाल तुमच्या अंगावरती पाहायचा होता तो आपल्याला त्या ठिकाणी पाहता आला. आज पलीकडच्या जारकेरवाडी गणामध्ये देखील पंचायत समितीला रोहिणी वाळूज म्हणून मशालीच्या उमेदवार आहेत. त्याच नावाच्या दुसऱ्या डमी उमेदवार उभ्या केलेल्या आहेत. आपल्या उमेदवाराची चिन्ह मशाल, यांनी काय चिन्ह घ्यावं डमी उमेदवार? मेणबत्ती घेतली. आता मशाल कुठं, मेणबत्ती कुठं? नुसतं असा हात केला तरी जागेवरती त्या ठिकाणी धूर होऊन जाईल. परंतु लोकांचं लक्ष विचलित करायचं. ज्यावेळी विजय आपल्या टप्प्यात जाईल त्यावेळी काही ना काहीतरी कारण अशा प्रकारे शोधायची आणि चुकीच्या मार्गाने जाण्याचा हा त्यांचा जो प्रयत्न आहे तो आपण त्या ठिकाणी हाणून पाडला पाहिजे. मग मताचं विभाजन टाळायचं असेल, समविचारी लोकांनी एकत्र यायचं असेल तर आम्ही मंत्र नगर पंचायतीला सर्वांची चर्चा केली. मशाला असेल, धनुष्यबाण असेल, तुतारी असेल, एकत्र म्हणून की म्हटलं याच्यात 1-2 पावलं कुणीतरी मागे पुढे केली पाहिजे आणि हा विषय आपण एकदा जनतेच्या मनामध्ये जो आहे तो निकाल आपण दाखवला पाहिजे. परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये ऐकलं नाही आणि तर नंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला सोबत घेतलं. भाजपला 5 जागा दिल्या. आता किती निवडून आल्या त्याच्यात? नेता होता भाजपचं काम करणारा संजय थोरात यांनी जबाब टाकून संजय थोरातांची पक्षातून हकालपट्टी त्या ठिकाणी करून टाकली. त्यांची सुनबाई उभी राहिली. इकडे मशालीवर राजाभाऊची कन्या आपण सगळे त्यांच्या सोबत होतो. राजेंद्रताई गांधाळे त्या धनुष्यबाणावर राहिल्या, काही अपक्ष राहिले आणि घड्याळाचा उमेदवार राहिला. घड्याळाचा उमेदवार ज्यावेळी राहिला त्यावेळी तो म्हणले दादांचा कार्यकर्ता आहे. मग काय करायचं? म्हणजे लोकसभेच्या टायमाला निरगुडसर गावामध्ये
दादांना त्या ठिकाणी व्हायरस मध्ये मतदान झालं, म्हणजे वरपा काढायचा मोठा होऊन द्यायचा. मंतरच्या नगरपंचायतीमध्ये तेच घडलं की बाकीचे नगरसेवक निवडून आले, 11 लोक निवडून येतात, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत होतो आणि एकूण त्याच्या विरोधात जी पडलेली मतं आहेत ती 8,500 मतं त्या ठिकाणी राहिली. 4,500 मतं त्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी. मला एकच सांगायचंय की त्यांच्या डोक्यात एकेका दुसरा कुणी आपल्या पुढे त्या ठिकाणी गेला नाही का. या तालुक्याचा जर आपण इतिहास पाहिला, अण्णासाहेब आवटे आमदार झाले, आज आहे कुणी त्यांच्या कुटुंबामध्ये माणसं सगळे, परंतु राजकीय क्षेत्रात त्यांना पुढे ठेवलं. किसनराव मानकेले की त्यांच्या सुनबाईला वंदनाताईला बिनविरोध मंचरमध्ये त्या नगरसेविका झाल्या आणि पहिले नगराध्यक्ष शपथ मागत होत्या, नाही दिला, नगरसेविका झाल्या. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी सगळ्यांनी सांगितलं की त्यांना उपनगराध्यक्ष करा, त्यांना ते दिलं नाही. तर नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय बीड यांना काळे 40 वर्ष त्यांची सातत्याने पवार साहेबांनी सांगितलं, म्हटलं की हे रोपट दिलेले याचा वटवृक्ष करा, हे भिडे यांना सांगत होते. परंतु भिडे यांच्या नातवानी उमेदवारी मागितली, कपिल काळे त्यांना उमेदवारी दिली नाही आणि शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली. नावं घेण्यासारखी सगळी. अविनाश राणेंचं काय झालं, तिकडे गेले, परत आले. राजाभाऊचं काय झालं, तिकडे गेले, इकडे आले. दादाचा इतिहास आपला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती. आणि तेव्हा या निवडणुकीमध्ये त्यांच्या समोर विधानसभेला अरुण गिरेंनी काम केलं, आपल्या विरोधात केलं, मेंढरेवाडीतून मताधिक्य दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला उमेदवारी आपण देऊ. ते आशेवर राहिले. जसा जसा काळ जवळ येत चालला, अरुणराव म्हणले तयारी करू का, म्हणले थांबा, सर्वे चालू आहे. दादांना विचारलं, ते म्हणले तुझं तिकीटच काम करू. पण आम्ही सगळे सांगत होतो की अरुणराव तुम्ही यांच्या भरोश्यावर राहू नका, तुम्हाला तिकीट मिळणार नाही. आणि शेवटी जे व्हायचं ते झालं. अरुणरावचं तिकीट त्या ठिकाणी कापण्यात आलं, पर्याय नव्हता. आता अरुणरावचं तर गेलंच, पण त्याचबरोबर सगळा आश्चर्याचा धक्का जर कोणाला बसला असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझे आमदार पोपटराव गावडे बोगदा करून इकडचं पाणी तिकडे येतील म्हणले, यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आणि ज्यावेळी सकाळी उठल्या पोपटराव गावड्याला कळलं तर आपलं तिकीट त्या ठिकाणी कापलेलं आहे, त्यावेळी पोपटराव गावडे सांगितलं की एवढा लबाड माणूस पाहिला मला फोन केला, म्हणले तुमच्याकडून तिकीट मिळतंय का काय बघा. म्हणलं गावडे साहेब धन्यवाद, तर तुम्हाला त्यांचा अनुभव आलाय, आम्ही काही सांगण्यापेक्षा जे काय पाहिजे ते आम्हालाच पाहिजे. आम्हाला त्यांना एकच सवाल या निमित्ताने विचारायचा आहे. मार्केट कमिटीच्या वेळी माझं उमेदवारी कट करत असताना सांगितलं एक व्यक्ती एक पद, काय सांगितलं, आता शब्दाला चांगले. पहिलं आपला पुतण्या एक कारखान्यामध्ये व्हाईस चेअरमन आहे, आता ज्याला तिकीट दिलं शरद बँकेमध्ये व्हाईस चेअरमन आहे. मग तुमच्या घरात तुमच्या पोराला का तिकीट पाहिजे, त्याला एक व्यक्ती एक पद का लागू नाही. या गटाचा जर विचार केला, जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार मार्केट कमिटीला होते, आता परत त्यांना संधी दिलेली फिरून फिरून भोपळ्याच्या चौकात. जिल्हा परिषदेला जे उमेदवार आहे पक्षाचे अध्यक्ष आहे, दूध सांगायचे किती वर्ष डायरेक्टर. आता आहेत मतदार काय घेत, आम्ही मतदार होतो 5 टर्मला टाकून लय बोरं लावले, तुमच्या गावात लावले. आता तुम्हाला अनुभव आहे. मग आता एक व्यक्ती एक पद हा निकष कुठं त्या ठिकाणी गेला. आज आपल्याला मला एवढंच सांगायचंय, ही मलिदा खाणारी जी गँग आहे यांना हद्दपार करण्याचं काम आपल्याला या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी करायचं. फक्त याच गटात नाही, सगळीकडे द्यायचे. ठेकेदार पलीकडच्या गणात ठेकेदार आहे, खालच्या गणात 2 लाईटीचे ठेकेदार आहेत, वरच्या गणात तेच आहे. आणि शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवणारी माणसं आज आपल्याला पाठवायचे. परंतु हे सर्व होत असताना मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही जरा जागरूक राहणं गरजेचं आहे की आपले उमेदवार निवडून येणार हे माहीत झाल्यानंतर, जसं मागच्या वेळी शिपाई दिली, आता मेणबत्तीचा प्रयोग आहे, तसं काही गटांमध्ये काही उमेदवार पुरस्कृत उभे केले. त्यांना सांगितलेलं आहे हे गाव सोडून तुम्ही दुसऱ्या गावामध्ये प्रचाराला त्या ठिकाणी जायचं नाही. प्रचाराचा मुद्दा काय, अरे तुम्ही सत्ताधाऱ्यांवरती बोला ना, हे कुठं कमी पडले, तुम्ही काय केलं ते सोडून दिलं.
की प्रशांत अभंग असा प्रशांत अभंग तसा तो ह्या समाजाचा तो समाजाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाची जात पात त्या ठिकाणी पाहिलं नाही. त्यांचं जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं त्याच्यात सगळ्या जाती धर्माची लोक होती आणि त्यावेळी आपला गावचा गाव गाडा चालत होता. आपल्या लोकांना देखील 12 भाऊला सोबत घेतल्याशिवाय आपली त्या ठिकाणी सुताराकडे गेल्याशिवाय आपली पुढवच्या ठिकाणी ढोकला जात नव्हता. पावर आपली चालत नव्हती. चर्मकाराकडे गेल्याशिवाय आपली भोट देखील चालत नव्हती. त्यामुळे आम्ही जाती भेद मानला नाही. कोण कुठल्या समाजाचा कोण कुठल्या जातीचा याला अजिबात महत्व त्या ठिकाणी नाही. जरांगे लढले आणि त्यांनी आरक्षण आणलं की जो आमचा शेतकरी जो कुणबी तो सुद्धा ओबीसी आणि 12 भाऊंमध्ये जे असतील ते सुद्धा ओबीसी. त्यामुळे कुणी जात पातीचं राजकारण असेल तर त्याला देखील लाथाळाचं काम आपण उद्याच्या काळामध्ये केलं पाहिजे. परंतु मी आपल्याला सांगतो या निवडणुकीमध्ये आपण एक गोष्ट बारकाईनं पहा, निवडून येणार कोण? हा गावचा आहे, तो गावचा आहे, हा पाहुणा रावळा आहे, याचा तुम्ही विचार अजिबात करता कामा नये. आणि पिंपळगाव गावाने जसं विधानसभेला देखील चांगल्या प्रकारची मतांची आघाडी किती दिली होती, सगळी आघाडी केलं म्हणजे त्यांचं मताधिक्य सोडून जवळपास 450 मताचं मताधिक्य आपण दिलेलं होतं. आणि मला खात्री या गावाने एकदा ठरवल्यानंतर पिंपळगाव मागे त्या ठिकाणी हटणार नाही. आज सगळ्या गावांचा विचार केल्यानंतर अवसरी आहे, पलीकडच्या अवसरीमध्ये आपला उमेदवार आहे. पिंपळगावला देखील तुम्ही सगळी चांगल्या प्रकारची टीम आहेत, चांडोली आहेत. आता ज्या तिकडच्या वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या मत या ठिकाणी मांडलेले आहेत. म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचे जे ठरलं एकत्रित्या सगळ्यांनी येऊन या तालुक्यामध्ये एकाधिकारीची ही संपली पाहिजे. आणि मला जाता जाता एवढंच या निमित्ताने सांगायचे, ज्यावेळी विधानसभेला माझा पराभव झाला त्यावेळी लोकांनी अन्न देखील त्या ठिकाणी खायला नाही. कारण तुमचा एक शेतकऱ्याचा माणूस विधानसभेमध्ये तुम्हाला पाहिजे होता, जरी पराभव झालेला असेल तर आम्ही त्याच्या मागून बाजूला हटलो नाही. बिबट्याचा प्रश्न ज्यावेळी या राज्यामध्ये निर्माण झाला त्यावेळी इतर आमदारांनी सांगितलं की आंदोलन करून बिबट्याचा प्रश्न सुटणार आहे का? आम्ही तुमच्या समवेत रस्त्यावरती 21 तास त्या ठिकाणी रात्र दिवस थांबलो आणि शेतकरी हिताचे जे काय निर्णय झाले असतील तर पहिला निर्णय त्या ठिकाणी झाला की आम्ही सांगितलं की जोपर्यंत कलेक्टर वावरात येत नाही, वनमंत्री येत नाही, उपमुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. जिल्ह्याचा कलेक्टर देखील उसामध्ये त्या ठिकाणी आला आणि निर्णय असा घेण्यात आला की एकदा पकडलेला बिबट्या पुन्हा बाहेर त्या ठिकाणी सोडायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की आमच्या शेतकऱ्याला शेतीला तुमचा वीज मिळालीच पाहिजे, ही मागणी आपली मान्य करण्यात आली. आणि दिवसा मोटारी आपल्या त्या ठिकाणी चालायला लागल्या, परंतु आपल्याला ही वीज 10 ते 12 तास त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून मी आपल्याला एकच नम्र विनंती करतो की आमचा जरी पराभव झाला तर आम्ही घरामध्ये झोपणार नाही. आम्ही लोकांकरता रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करत राहू, लढत राहू. लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम लोकशाहीमध्ये लढणारा जर सक्षम असेल तर तो मिळून दिल्याशिवाय राहत नाही. आणि मला एकच गोष्ट पाहिजे की माझ्या निवडणुकीचा गुलाल ज्यावेळी तुम्हाला उजाळता आला नाही की आपले 15च्या 15 उमेदवार आपण निवडून आणू आणि तुमच्या अंगावरती जो गुलाल असेल हाच खरा विजय या तालुक्यात असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.